आर्थिक वर्ष 2026-27साठी सर्वसामान्य अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता 2 आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. अर्थतज्ञ आणि व्यावसायिकांना यावेळी सुद्धा अपेक्षा आहे की सरकारतर्फे नवीन करप्रणाली अजून जास्त आकर्षक बनवली जाऊ शकते. यामध्ये वार्षिक उत्पन्नावर प्राप्तिकरामध्ये मिळणारी सवलतीची मर्यादा वाढवणे याबाबत मागणी केली जात आहे. दरवर्षी सर्वसामान्य अर्थसंकल्पापूर्वी मध्यमवर्गीय नोकरदारांची नजर कर सवलतीकडे असते. 2025च्या अर्थसंकल्पामध्ये नवीन करप्रणालीची प्राप्तिकरामध्ये मिळणारी सवलतीची मर्यादा वाढवून 12 लाख रुपये करण्यात आली होती. 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकर कायद्याच्या कलम 87A वर लक्ष केंद्रित केले जात आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षात नवीन करव्यवस्थेअंतर्गत सामान्य करदात्यांना महत्त्वपूर्ण सवलत दिली होती. यावेळच्या अर्थसंकल्पात कदाचित या कलमांतर्गत करमुक्त उत्पन्न मर्यादा 12 लाखांवरून 15 लाखांपर्यंत वाढवली जावी अशी अपेक्षा केली जात आहे. मात्र ही कुठलीही वजावट नसेल तर टॅक्स मोजल्यावर मिळणारी एकूण सवलत असेल. या कलमांतर्गत येणाऱ्या व्यक्तींना पूर्ण करसवलत देखील मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे ₹1 टॅक्स द्यावा लागणार नाही. त्यामुळे नवीन करप्रणाली अंतर्गत मध्यम उत्पन्न गटासाठी ही सर्वात फायदेशीर तरतुदींपैकी एक असू शकेल. कारण अलीकडच्या काळातील महागाई, वाढता घरगुती खर्च आणि मध्यम वर्गावरील वाढता आर्थिक दबाव लक्षात घेता नवीन करप्रणालीमध्ये कलम 87A अंतर्गत करमुक्त उत्पन्न 15 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी केली जात आहे. अशा स्थितीत सरकारने करदात्यांच्या मागणीची दखल घेतल्यास मध्यम वर्गासाठी हा मोठा दिलासा ठरेल. मात्र गेल्या अर्थसंकल्पातील या बदलांमुळे प्रत्यक्ष कर संकलनावर अंदाजे 1 लाख कोटींचा परिणाम होईल असा अंदाज होता. त्यामुळे यावेळी कलम 87A ची व्याप्ती आणखी वाढवणे हे सरकारी तिजोरीसाठी आव्हानात्मक ठरू शकतं.